हे काय ऐकायला येत आहे? कोल्हापूरमध्ये नवोदय विद्यालयामध्ये एक नाही दोन नाही तब्बल 19 मुलांचं सिलेक्शन एकाच सोबत झालं आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे संकल्प नवोदय स्कॉलरशिप अकॅडमी कुडीत्रे या गावामध्ये, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. इथे संदीप पाटील व त्यांच्या मिसेस सौ जयश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो विद्यार्थी नवोदय विद्यालयामध्ये घडविण्यात येत आहे. आपण जाणून घेऊया हे त्यांच्याकडून कसा अभ्यास करून घेत आहे. सर, आपल्याबद्दल सर्वात आधी माहिती द्या. गेले 6 वर्ष मी नवोदय या क्षेत्राशी संबंधित आहे. गेल्या 6 वर्षात माझी नवोदयसाठी 81 मुलं सर निवडली गेली आहेत. आपण जर विचारात घेतला तर स्पर्धा परीक्षेचा पायाच आहे. भविष्यात तो विद्यार्थी सहज आकाशाला गवसणी घालू शकतो आणि हे नवोदयचं धनुष्यबाण पेलत असताना मला खूप आनंद होतोय. कारण का तर सर्वसामान्यांची मुलं कुठं चांगल्या पातळीवर जात आहेत सर. आणि तुमच्या डोक्यामध्ये संकल्पना कुठून आली? सहजच वाटलं की बाबा मुलांसाठी, आता एक शिक्षक आहे मी, त्यावेळेला मी बेरोजगार होतो. 2012ला माझं डीएड झालं. पुढे काय करायचं त्यावेळेला मी बेरोजगार होतो आणि करायचं काय म्हणजे तुम्हाला माहित आहे, गरज ही शोधाची जर्नी आहे. मला सुद्धा वाटायला लागली की रिकामं बसून काय करायचं, त्यापेक्षा त्यातून डोक्यात आले की आपण नवोदय चालू करूया. पहिल्या वर्षी आपली 12 मुलं नवोदयला झाली, त्यानंतर चढता आलेख झाला. या वर्षी तब्बल 19 मुलं नवोदयमध्ये निवडली गेली. टोटली 6 वर्षात सर 81 मुलं नवोदयमध्ये आपले शिक्षण घेतात. सैनिक स्कूलला आहेत, त्यानंतर शिष्यवृत्तीला सुद्धा राज्य गुणवत्ता यादीत आहे. आणि तुमच्या सांगितल्याप्रमाणे मागच्या वर्षी आपल्या अकॅडमी मधले 19 पुरं, तब्बल 19 पुरं, एक नाही दोन नाही तब्बल 19 मुलं आपल्या अकॅडमीमध्ये नवोदयमध्ये सिलेक्ट झाले. सर, त्याच्याबद्दल तुमचा काय एक्सपिरियन्स आहे? ज्यावेळेला मी त्या पालकांचं डोळं बघतोय, त्या पालकांच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात आणि मला वाटतं की एका शिक्षकाला त्याच्या व्यतिरिक्त दुसरी काही शिकवली नाही. आणि सर्व तुम्ही एकट्या हँडल करता? नाही, मी आहे, आमच्या मिसेस आहेत आणि त्यानंतर वडील आहेत, एक भाऊ आहे, मावस भाऊ, त्यासोबत आमचं शिक्षक स्टाफ. माझ्या अकॅडमीचं नाव आहे संकल्प नवोदय अकॅडमी आणि मी फक्त नवोदयवरच फोकस करतो. आणि सरांनी माझी आज मुलाखत घेतली आणि माझ्या कामाचा मागोमाग घेतला, त्याबद्दल सर मी तुमचे आभार मानण्यापेक्षा तुमच्या ऋणात राहण्यास पसंत नाही नाही सर, हे तुमचीच कामगिरी खूप मोठी आहे आणि मला इतका आनंद झालेला आहे की या